प्राथमिक आरोग्य केंद्र कोडोली अंतर्गत असलेल्या उपकेंद्र रुई इथं आगामी रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी हिवताप जनजागृती आणि पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येणार आहे। या मोहिमेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगानं आणि आगामी पावसाळा आणि पूर स्थिती लक्षात घेता आरोग्य विभागाच्या वतीनं रुई ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच यांना विविध उपाययोजनांबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत। पावसाळ्याच्या दिवसात पूरग्रस्त आणि गाव भागातील सर्व ठिकाणी विशेष काळजी घेणं गरजेचं असल्यानं प्रशासनानं आतापासूनच पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। या अंतर्गत गावातील पाण्याचे व्हॉल्व्ह गळती रोखणं, गटारी वाहत्या करणं, साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणं, ढासांची उत्पत्ती रोखण्यासाठी कंटेनर सर्वे करणं आणि पिण्याच्या पाण्याचं शुद्धीकरण करणं यासारख्या आवश्यक कामांबाबत ग्रामपंचायतीला अवगत करण्यात आलंय। तसंच पावसाळ्यात पूरग्रस्त भागांमध्ये कोणकोणत्या आरोग्याविषयीच्या उपाययोजना कराव्यात याबाबत सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आलं। या महत्त्वपूर्ण बैठकीप्रसंगी आरोग्य विभागामार्फत आरोग्य सहाय्यक सुभाष कांबळे, आरोग्य सेवक सूरज तराळ, आरोग्य सेवक विकास सोनुले यांच्यासह गावातील सर्व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। रविवारी होणाऱ्या पल्स पोलिओ आणि हिवताप जनजागृती मोहिमेत गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आले।